नमस्कार श्रोते हो, माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलवर मी आपले सहर्ष स्वागत करत आहे। दिनांक 22 ऑगस्ट 2025 या रोजी दर्श पिठोरी अमावस्या आहे। श्रावणी अमावस्याला पिठोरी अमावस्या असे म्हणतात। या दिवशी पिठोरी व्रत करण्याची परंपरा आहे। हे व्रत स्त्रियांनी केल्याने मुले बुद्धिमान, निरोगी, दीर्घायुषी व गुणी होतात। संपूर्ण कुटुंबाला सुख, समाधान व ऐश्वर्य प्राप्त होते। कोणत्याही स्त्रीला सौभाग्य देणारी तसेच पुत्र आणि पुत्रसुख देणारी ही अमावस्या मानली जाते। या दिवशी 64 योगिनीची पूजा केली जाते। बाजारात 64 योगिनीचा फोटो असलेला कागद सहज मिळतो। तो फोटो घरी आणून पूजा करण्यासाठी तयार ठेवावा। पूजेची तयारी कशी करावी? स्नान करून पांढरे वस्त्र नेसावे। चौरंगावर 64 योगिनींचा फोटो स्थापित करावा। त्या फोटोला 64 गेजमण्यांची माळ घालावी। प्रत्येक देवीचे नाव घेत हळदी कुंकू लावावे आणि लाल फुले अर्पण करावीत। अक्षदा व्हाव्यात, आघाडा दुर्वा व्हावे, काकडी किंवा भोपळ्याची पाने घ्यावीत। प्रत्येक पानावर काकडीचे काप ठेवावे। त्यावर लहान लहान आपल्या घरातील माणसांच्या संख्ये एवढ्या पुरणपोळ्या ठेवाव्यात। प्रत्येक पुरणपोळीवर थोडेसे पुरणही ठेवावे। पूजेचा विधी कसा आहे? देवीची मनोभावे आरती करावी। पूजेनंतर घरातील स्त्रीने पुरणपोळ्यांचे ताट डोक्यावर घ्यावे। मग मुलांनी उभे राहून प्रश्नोत्तर विधी करावा। ती मुख्य स्त्री म्हणेल, अतिथी कोण आहे? मुलांनी उत्तर द्यायचे आहे, अतिथी मी आहे आणि स्वतःचे नाव सांगायचे आहे। उत्तर दिल्यानंतर पाठीमागे अक्षदा टाकायच्या आहेत। तसेच आपल्या वाटणीची पुरणपोळी आपल्या ताटात घेऊन खाऊन टाकायची आहे। 64 योगिनींची आरती करून पुरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे व देवीची मनोभावे ओटी भरायची आहे। दुसऱ्या दिवशी पूजेतील साहित्य वाहत्या पाण्यात विसर्जित करायचे आहे। तेथून 5 खडे आणून देवारात ठेवायचे आहेत आणि देवीला दाखवलेला नैवेद्य गाईला खायला दुसऱ्या दिवशी द्यायचा आहे। संध्याकाळी ही पिठोरीची कथा मनोभावी वाचायची आहे। चला पाहूया आता आपण ही पिठोरीची कहाणी पिठोरीची। आटपाट नगर होतं। तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे। इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचं पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळांत होऊन पोर मरून जाई। असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात। असे 6 वर्ष झाले। 7व्या वर्षीही तसंच झालं। तेव्हा सासरा रागावला। ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं, तिला रानात हाकलून लावलं। पुढे जाता जाता एका मोठ्या अरण्यात ती गेली। तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली। ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण? इथे येण्याचं कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाही तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल। तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करताच मी इथं आले आहे। झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली। ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून। दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळांत होई व मूल मरून जाई। त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्याचं श्राद्ध असे। माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात। अशी 6दा बाळांतपणं माझी झाली। 7व्या खेपेलाही असंच झालं। तेव्हा मामांजींना माझा राग आला। ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळांतपणामुळे 7 वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो। असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं। नंतर मी इथे आले। आता मला जगून तरी काय करायचं आहे? असं म्हणून ती रडू लागली। तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई, तू भिवू नकोस, घाबरू नकोस, अशीच थोडी पुढे जा। तिथे एका झाडावर बसून राहा। रात्री नागकन्या, देवकन्या आणि 7 अप्सरा बरोबर घेऊन तिथं पूजेला येतील। पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील। असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण। त्या तुला पाहतील, कोण कुठची आहे म्हणून चौकशी करतील। तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग। ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं। तिथून ती उठली, पुढे गेली। तो एक बेलाचं झाड पाहिलं। तिथंच उभी राहिली। इकडे तिकडे पाहू लागली। तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं। तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली। इतक्यात रात्र झाली। तशी नागकन्या, देवकन्या, अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या।
त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला. अतिथी कोण आहे म्हणून विचारलं, तेव्हा ती सून म्हणाली, मी आहे. तेव्हा सगळ्यांनी पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलाची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती दाखवली. पुढं तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढं हे व्रत तिला सांगितलं. 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत करायला सांगितलं. हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत, सुखासमाधानात राहतात. पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांनी हिला पाहिले. ब्राह्मणाला जाऊन सांगितले, भटजी भटजी, तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्धघटकेनं पाहू लागला. तो मुलंबाळ दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला येताना पाहिलं. तसा उठला, घरात गेला. मूठभर तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून वाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं सारी हकीकत सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळासहित सुद्धा सुखाने ती नांदू लागली. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ही होती पिठोरी व्रताची कहाणी. तुमच्या घरीही हे व्रत केलं जातं का आणि त्यामागे तुम्हाला कोणते अनुभव किंवा आठवणी आहेत ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि अशाच अनेक धार्मिक व्रत, कथा, उपाय, तोडगे, उपासना आणि परंपरा जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.